13 में क्या क्या समस्याएं है? ये कचरे के ढेर, ये झाड़, कचरे के ढेर, ये झाड़, ये मट्टी का रोड वहाँ तक के, हापसी तक के, ये सब वैसे ही पड़ा है कई वर्षों से। कहीं ना साफ सफाई वाला आता है ना कोई करता है। कचरे वाले की गाड़ी वाला, हाँ, कचरे की गाड़ी वाला आता है? नहीं वो भी नहीं आता। वो बोलते हैं इसमें हमारे इसमें है ही नहीं, बोलते ये हमारा नहीं, खाली ये रोड हमारा है, ये उसमें दूसरे का है। सब ऐसे ही चलता है इनका बार आप बार। आपके पूर्व नगर सेवक भी आते नहीं थे क्या ये प्रभाग कोई भी में? नहीं, कभी आए ही नहीं ना। वो इलेक्शन के टाइम में आते हैं। आप अपना भावी नगर सेवक कैसा चाहते हैं? एकदम ये साफ सफाई और अच्छा काम करने वाला होना, सफाई रखने वाला होना, ये रोड डेली साफ सफाई झाड़ने को होना, ये कोई करते नहीं। ऐसा हमको नगर सेवक होना। प्रभाग नंबर 13 मध्ये काय काय समस्या आहेत? सर इथे बघा आता 5 वर्ष झाले आमच्या इकडे आतापर्यंत नगरसेवक कुणी इकडून आलं नाही. त्यानंतर आमचा हा एरिया असा आहे की खूप जुना एरिया आहे, पण इथे लोकांना माहिती नाही की इथे रुईकर नगर म्हणून काही एरिया आहे म्हणून. त्यानंतर इथे बघा तुम्ही आता हे पाहताय कचरा वगैरे हे आहेच. आमची समस्या पाण्याची समस्या आहे, इथे लाईट नाही आहे. त्यानंतर आमचं मंदिर आहे हनुमानीचं, ते किती वर्षातून पडलेलं आहे, ते कोणी बांधलं नाही. आता पर्सनली आम्ही बांधत आहे. त्यानंतर नगरसेवक तर इथे चक्र मारतील, पण आत्ता निवडणूक झाली तर आता ॲटो येत आहे आणि त्यानंतर नगरसेवक जे आता उमेदवार आहेत ते येत आहे. पण आमच्या समस्या आतापर्यंत कोणी दूर केल्या नाही आहे. तर माझी एकच इच्छा आहे, कोणी आमच्या इथं येत असाल तर कमीत कमी आमची इच्छा आमचं प्रभाग किंवा आमचं रुईकर नगर हे सुधरून द्यावं. स्वच्छता नाल्याचं आमचं इथं साफसफाईला कोणी येत नाही. कोणता नगरसेवक आमच्या इथं आमच्या समस्या ज्या आहेत ते बघायला येत नाही. मग ते जर झालं तर आम्ही त्यांना निवडून आणू. तुम्ही तुमचा भावी नगरसेवक कसा पाहता? हेच की समस्या समजून घेणारा, आम्हाला पाहणारा. आमचा आता इथं जन्म झालेला आहे आमचा, पण तरी आमच्या नगरचे आजपर्यंत कोणी असं आलेलं नाही आहे. फक्त एकच होते नगरसेवक, येऊन गेले, नाव घेणार नाही. त्यांनी बरोबर आमचं काही समस्या झाली की येऊन पाहायचे. पण हे 10 वर्ष झाले, 10 वर्षात आतापर्यंत कोणतं नगरसेवक आमच्या एरियात आलेलं नाही आहे.